नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे दिशा आणि उपदिशा. जे आपल्याला सायन्समध्ये, भूगोलमध्ये, सर्वच विषयांमध्ये आपल्याला दिशा आणि उपदिशांची गरज असते आणि दिशा आणि उपदिशा माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात? आपण बाहेर कधी फिरायला गेलो वगैरे तरी सुद्धा आपल्याला दिशा माहिती असाव्या लागतात. मग ह्या दिशा कशा ओळखतात? आता समजा आपल्याला तसं सूर्य उगवतो ती पूर्व, सूर्य मावळतो ती पश्चिम, एवढं तर सगळ्यांना माहिती असते. पण याच दिशा जेव्हा आपल्याला कागदावर दाखवायच्या असतात त्यावेळी गडबड उडते. आता कागदावर दाखवताना किंवा बोर्डावर दाखवायचे ते नेहमी आपल्याला एवढं माहिती असते की वरची दिशा, कागदावर दाखवताना वरची दिशा ही उत्तर असते, बरोबर? हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग ही जर उत्तर झाली तर उत्तरेच्या बरोबर विरुद्ध दिशेला येते ती दक्षिण, सगळ्यांना माहिती आहे. वरच्या दिशेला दाखवायची आहे ती उत्तर आणि उत्तरेच्या विरुद्ध दिशेला येते ती दक्षिण. राहिलं आता पूर्व पश्चिम. आपण सूर्य उगवतो ती पूर्व, सूर्य मावळतो ती पश्चिम, हे तर आपण तोंडी सांगू शकतो. पण जर आपल्याला बोर्डावर दाखवायचं आहे, कागदावर दाखवायचं आहे, आपल्याला वहीवर दाखवायचं आहे, तर ती आपण कशी दाखवणार? तर वरती जर उत्तर आली, खाली दक्षिण आलं, उत्तरेकडे तोंड करून आपण जर आपल्या उजव्या हाताला येते ती पूर्व दिशा फळ्यावर मांडताना किंवा कागदावर मांडताना, आलं लक्षात? कागदावर मांडतानाची मी दाखवते आहे. कागदावर मांडताना आपल्या उजव्या हाताकडे येते ती पूर्व दिशा आणि त्याच्या बरोबर विरुद्ध येते ती पश्चिम दिशा. हे आपल्याला माहिती असायला हवं. आता हे तर झाले ह्या मुख्य दिशा झाल्या, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ह्या दिशा आपण काय करतो? लक्षात आपल्या आहेत, आपल्याला लगेच सांगता येतात. राहिल्या कोणत्या? उपदिशा. तेच तर कठीण आहे ना. आग्नेय कुठे दाखवायची, ईशान्य कुठे दाखवायची, नैऋत्य कुठे दाखवायची आणि वायव्य कुठे दाखवायची, ह्या दिशा कशा दाखवायच्या, तीच मोठी घोळ आहे. बरं, त्याची तुम्हाला मी एक ट्रिक सांगते की एक छोटंसं शब्दांचं समूह आहे, तो तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुम्ही आयुष्यभर कधीही उपदिशा कशा दाखवायच्या, कुठे दाखवायच्या ते विसरणार नाही. आम्हीही आमच्या बालपणी म्हणजे आमच्या शालेय वयामध्ये आमच्या शिक्षकांनी आम्हाला हा शब्दसमूह लक्षात ठेवायला सांगितलेला आहे. तर काय आहे तो शब्दसमूह? आ, ई, वा, न, दे, एवढंच आहे. आई, वान, दे. आता आई, वान, दे वरून ह्या उपदिशा आपण कशा लक्षात ठेवणार? तर बघा, आ, ई, वा, न आणि दे. आता दे वरून कोणतीही दिशा नाही आहे, फक्त शब्दसमूह जुळायला पाहिजे म्हणून तिथे दे म्हटलेलं आहे. तर दे म्हणजे काय? दक्षिण. पहिलं काय आलं? आ. आ म्हणजे आग्नेय, एवढं तर लक्षात पाहिजे. आ आग्नेय, ई ईशान्य, वा वायव्य आणि न म्हणजे नैऋत्य. मग आपल्याला ह्या उपदिशा किती सोप्या जातात त्या पाहूया लक्षात ठेवायला. तर आ, ई, वा, न, दे. मग आ म्हणजे आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य, हा त्यांचा क्रम झाला. आणि मग शेवटी काय यायला पाहिजे? दे म्हणजे दक्षिण. मग क्रम कसा येणार आपल्याला? आ, ई, वा, न, दे. आलं का लक्षात? मग आ म्हणजे आग्नेय, ई म्हणजे ईशान्य, वा म्हणजे वायव्य आणि न म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी? नैऋत्य. आणि दे म्हणजे दक्षिणला येऊन ते संपते. म्हणजे मग आपल्या ते लक्षात राहते की दक्षिणेच्या आपण उजव्या हाताकडून सुरू करायचं. आ, ई, वा, न, दे. राहणार ना लक्षात? आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.